सो जसं की आपण आता चर्चा केली, की पॉलिटिक्समध्ये एक वेगळा वळण लागत चाललेलं आहे आणि ते चेंज होणं जरुरी आहे. आता अपकमिंग जे इलेक्शन्स आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही भाजप चे जे काही कार्यकर्ते आहेत आणि तुमचं जे काही योगदान आहे, तुम्ही काय बघता आहे? हे बघा, मुंबईमध्ये लोकांना बदल हवाय हं, आणि बदल ह्याच्यासाठी नको आहे की ब- सामाजिक विषय तर निश्चित आहेच. हं, धार्मिक विषय पण असू शकतो. हं, परंतु ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2014 पासून मुंबईचा विकास घडवला, हं, जन भूतो न भविष्यतो असा विकास माननीय देवेंद्रजींनी या मुंबईचा नागपूरमधला नागपूरचा एक नगरसेवक ते महापौर, महापौर ते एक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात येतो, मुंबईमध्ये येतो आणि मुंबईची कोस्टल लाईन पेपरवर काढतो. मुंबईची अ, 2 मुंबई जोडण्याची लाईन पेपरवर काढतो. अंडरग्राउंड टनल रेल्वे होऊ शकते, मेट्रो, हं, ॲक्वा हं, याचा विचार डोक्यामध्ये आणू शकतो. नवी मुंबई एअरपोर्ट 1965 साली प्रस्तावित होतं, ते करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ते घडवतो. हं. बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद आणि आता अहमदाबाद ते दिल्लीचं स्वप्न पूर्ण करू शकतो. बरोबर. मुंबईच्या विकासाला गती देऊ शकतो. मुंबईमध्ये विकासशील असा महाराष्ट्र घडवू शकतो, ज्याच्यामध्ये उद्योजकता आणू शकतो, इंडस्ट्री आणू शकतो, एआय आणू शकतो, डेटा सेंटर आणू शकतो, क्लाउड सेंटर आणू शकतो, फार्मा इंडस्ट्री आणू शकतो, एज्युकेशन हब आणू शकतो. जे जे जगामध्ये आज आम्ही महाराष्ट्रातून किंवा देशातून शिकायला ऑक्सफर्डला, केम्ब्रिजला किंवा सो कॉल्ड इंटरनॅशनल UK युनिव्हर्सिटीजला जातो, त्या युनिव्हर्सिटीचा एक हब आम्ही मुंबईत बनवायचं, नवी मुंबईत बघण्याचं स्वप्न बनवू शकतो. हं, नरिमन पॉईंटपासून निघाल्यानंतर वसई विरारपर्यंत आम्ही 40 मिनिटात पोहोचू शकतो. वसई विरारपासून आम्ही अलिबागला पुढच्या 35 मिनिटात पोहोचू शकतो आणि अलिबागपासून पुन्हा आम्ही नरिमन पॉईंटला पुढच्या 18 मिनिटात पोहोचू शकतो. हे स्वप्न जर कोण बघू शकतं, तर ते नाव एक आणि एक नाव आहे देवेंद्र फडणवीस, ज्यांनी या राज्याच्या विकासाची गती आणि दिशा बदलली आणि मुंबईला खऱ्या मुंबईचं रूप दिलं. मला आठवतंय, कॅमेरे मुंबईमध्ये लागले. महिलांचे अत्याचार, महिलांवरती हे करणं, महिलांना छेडछाड करणं, चेन स्नॅचिंग करणं, आपणही ते अनुभवलं असेल. जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते. मग जयंत पाटलांचं नाव घेऊन मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी आला. हं, पण हे कोण करेल, कोण लावेल, कोण त्याचं क्रेडिट घेईल आणि कोण त्याचं अनक्रेडिट घेईल, याच्यावरती तो प्रोजेक्ट थांबला. हं, अंडरग्राउंड मेट्रो 2004चं ड्रीम होतं. हं, होऊ शकलं नाही. अटल सेतू 1974चं ड्रीम होतं. होऊ शकलं नाही. कोस्टल रोड 1965चं ड्रीम होतं. होऊ शकलं नाही. त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या मागे जाऊन त्याचं CRZ क्लिअरन्स, मॅनग्रोव्हज क्लिअरन्स, एव्हरीथिंग डिफेन्स क्लिअरन्स करून आणलं आणि आज जे मुंबईकर तुम्हाला मतदान करतील ना, ह्या विकासशील मुंबईसाठी मतदान करतील. मतदान करतील, हे कार्यकर्त्याचे आमच्या श्रमदान, योगदान आहेच. हं, परंतु देवाभाऊंचं जे मुंबईसाठीचं योगदान आहे, एकनाथ शिंदेची त्याला जी साथ आहे आणि मुंबईमध्ये जो विकास घडतोय, मुंबईमध्ये जी परिस्थिती बदलते, मुंबईतली महिला सुरक्षित हं, स्वतःला जी समजते, हं, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विकास प्रचार प्रसार होतोय, औषधं आणि हॉस्पिटलमध्ये जो बदलाव होतो, या सगळ्या गोष्टीमध्ये मुंबई आम्ही जिंकणार. आणि माझ्याकडनं लिहून घ्या. हे तुम्ही 4दा तुमच्या इन्स्टावरती दाखवा. बरं. बीप करून दाखवा, हां, की मुंबईचा महापौर हा महायुतीचा बसेल. हं. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी युतीचा महापौर मुंबईचा बसलेला असेल.